तुमच्या पावत्या द्या, कुणबी नोंदीच्या दहीहंड्याच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? ऑफ रेकॉर्ड फोनवर नका बोलू म्हणते. 15 लाख रुपये द्या, प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट. म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची. म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संभळे जा. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचे तुम्हाला? वंशावळीपासून सगळे. यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोर आहेत. बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोर कवराजी, बन्सी आणि भाऊसाहेब देवराव. हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बन्सी देवरावचे पोर कोण? श्रीधर बन्सी आणि भगवानराव बन्सी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही. तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सह द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही ते बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात. तुम्ही हार माना नको घेट्या का ना. सरळ सरळ तुला आम्ही नाही हरू शकलो, तो पुढून नाक घासितोच राजीनामा देईन, ये निवडून चाल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून? निवडून यासाठी हे चाळे करणार. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं